जेवायला जायचं जायचं जेवायला, आज जेवायला जायचं जायचं जेवायला. आज रविवार म्हटलं मस्त ताणून द्यायचं, कारण माझा पायही दुखत होतो. तेवढ्यात घो म्हणालो मी कुडाळ जातसं गेट टुगेदर असा. मग मी त्याका म्हटलं परी काही घेऊन जावा आणि त्याका मावशीकडे सोडा, म्हणजे माका आराम करूक बरो. इतक्यात बहिणीचो फोन इलो आणि म्हणाला ये गो ताजे मासे करतोय. आता मासे म्हटल्यावर माझं पाय आपोआप बरो झालो. कॅल्शियमची गरज होतीच ना. मग काय पळत नाही तर गाडीत बसून कुडाळ गाठलंय. मासे खाऊक जातलंय म्हणून गाडीतनं माका ह्या गाणं आठवला. आज जेवायला जायचं जायचं जेवायला, मावशीकडे मावशीकडे जेवायला जायचं. मग गाडीतून जाताना घोवाक म्हटलंय माका बहिणीच्या घरापर्यंत सोडा. तर घो म्हणता कसो कॅल्शियम खाऊक जातस ना, मग जरा पायपीट कर, म्हणजे जेवण पण चांगला पचताला. बघलात माशांसाठी काय काय सोसूचा लागता. असा करीत करीत बहिणीकडे पोचलोय. तर काय मस्त इरडा आणि कोळंबी. भाऊजी पण एकदम कामाक लागलेले. लाडकी मेवणी इली ना, मग कोळंबी साफ करून देऊकच होई. मासे भाजत असतानाच मधलोच एक सॅम्पल म्हणून उचलून खायचो. ह्यो माझा जन्मसिद्ध हक्क असा. गरम गरम भाजलेली कोळंबी तोंडात टाकली की जो स्वर्गसुख मिळतं ना, बास. जेवणाचा ताट बघून डोळे भरले आणि पोट पण. इरड्याचा तिकला, भाजलेली कोळंबी आणि जोडीक थंडगार सोलकडी. खरा सांगतोय सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या त्या ताटात बघून कळत होता. जेवण झाल्यावर भाऊजीने पपई कापून दिली. ती खाल्लंय आणि एक मस्त डुलकी काढलंय. थोड्या वेळानं घोवाचा गेट टुगेदर संपल्यावर घो इलो माका नेऊक. मग आम्ही ओरोशीक जाऊक निघालो. येताना ओरोशीत उसाचो रस पिलंय आणि तृप्त होऊन घरी गेलोय. आजच्या पोटाचो कोटो एकदम हाऊसफुल झालो. कसं वाटलं आजचं रविवार कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.